नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विधान परिषदेत गेले 3 आठवडे निर्माण झालेली कामकाजाची कोंडी आज अखेर फुटली. मात्र विधानसभेत परिस्थिती जैसे थे. राज्यातल्या 31 लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठा करण्यास सरकार वचनबद्ध. मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीच्या समर्थनार्थ राज्यभर संघर्ष यात्रा सुरू. वस्तू आणि सेवा कर विधेयकावर आज लोकसभेत चर्चेला सुरुवात. या क्रांतिकारी विधेयकाचा सर्वांना लाभ होईल, अरुण जेटली यांचा दावा. 8,000 कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचे गठ्ठे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे पडून राहिल्यानं पीक कर्ज वाटपाला फटका. शरद पवार यांचा आरोप. कोणतीही करवाढ प्रस्तावित नसलेला मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर. आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर भर. आपण राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नसल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं स्पष्टीकरण. आणि औरंगाबाद जिल्ह्यात उष्माघाताचे 2 बळी तर बीडमध्येही एका महिलेचा मृत्यू. जनतेनं खबरदारी घेण्याचं सरकारचं आवाहन. आता सविस्तर वृत्त. विधान परिषदेत गेले 3 आठवडे निर्माण झालेली कामकाजाची कोंडी आज सुरुवातीला झालेल्या गदारोळानंतर अखेर फुटली. प्रखर विरोध कायम ठेवत सभागृहाचं कामकाज करणार असल्याची भूमिका विरोधकांनी घेतल्यामुळे राज्यातल्या 31 लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठ्यात पुन्हा आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. या दृष्टीनं योजना तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कर्जमाफीसाठी 30,500 कोटी रुपये खर्च करण्याची गरज आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार निश्चित धोरण आणेल असं आश्वासन त्यांनी दिलं. कर्ज माफ करायचं असेल तर डेफिसिट तयार करावं लागतं आणि ते डेफिसिट हे जर आपण इतक्या मोठ्या प्रमाणात तयार केलं तर राज्यातल्या स्कॉलरशिपचं काय होईल, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय होईल, आदिवासी विकासाच्या योजनांचं काय होईल, असे अनेक प्रश्न राज्यासमोर असल्यामुळे ऐका जरा थोडी शिस्त असे अनेक विधानसभेतल्या 19 सदस्यांचं निलंबन गैरवर्तणुकीमुळे केल्याचं त्यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी यावेळी केला. या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे सदनाचं कामकाज 15 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रति क्विंटल 100 रुपये अनुदानात वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न असून या संदर्भातला प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल अशी ग्वाही पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सदनात दिली. कांदा निर्यातीला मुदतवाढ देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात कांदा हब बनवणार असून यासाठी 100% पायाभूत सुविधा उभ्या केल्या जातील असं पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज या संदर्भातल्या चर्चेदरम्यान सांगितलं. विरोधकांकडून बहिष्काराचं अस्त्र उगारलेलं असताना आजही विधानसभेचं कामकाज त्यांच्या अनुपस्थितीत पार पाडण्यात आलं. विरोधकांच्या नावे असलेल्या प्रश्नांवरही प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा झाली. नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्यासाठी आता विमा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत महसूल आणि कृषी विभागाचेही अधिकारी उपस्थित असतील आणि मगच पीक विमा योजनेची भरपाई मार्गी लागेल असं धोरण कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या संदर्भातील प्रश्नावर जाहीर केलं.
ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही त्यांच्यासाठी एक लवाद नेमून त्याकडे दाद मागण्याची योगेश सागर यांनी केलेली सूचना फुंडकर यांनी स्वीकारली. आदिवासींना घरांची नुकसान भरपाई देताना ती वाढीव देण्याच्या मागणीसाठी केंद्राकडे प्रस्ताव लवकरच पाठवला जाईल. त्याबरोबरच आदिवासींना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर देण्यासाठीही प्रयत्न केला जाईल, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं, असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. विरोधक सभागृहात नसल्यानं त्यांच्या लक्षवेधी पुकारूनही त्यावर चर्चा झाली नाही, असं आमचे प्रतिनिधी मिलिंद निमये यांच्या बातमीत म्हटलं आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून येत्या 3 वर्षात दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची घोषणा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदनात केली. यासाठीची योजना तयार असून त्याची सुरुवात येत्या महिन्याभरात होईल. राज्यातल्या औद्योगिक वसाहतीमधली 20% जागा लघु उद्योगासाठी राखीव ठेवण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या विभागाच्या मागण्यांवरच्या चर्चेला उत्तर देताना दिली. मुंबई क्षेत्र विकास परिसरातल्या 200 मीटर परिक्षेत्रात मेट्रोचं जाळं उभारण्यात येत असून यामुळे प्रदूषणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदनात दिली. राज्यातल्या नगर परिषदांमधली 1500 पदं भरण्यात येत असल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काढलेली संघर्ष यात्रा ही यात्रा नसून पिकनिक आहे, असा आरोप आज सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केला. ते विधिमंडळाच्या आवारात बातमीदारांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं आश्वासन देऊनही त्याकडे राज्यातल्या भाजपा सरकारनं पाठ फिरवल्याचा आरोप करत सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्याकरता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं किसान संघर्ष यात्रा सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या पळसगाव इथून या यात्रेची सुरुवात करण्यात आली. कर्जामुळे आत्महत्या करणाऱ्या पळसगाव इथल्या खरकडे या शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन यात्रा सुरू झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि रिपब्लिकन पार्टीचे 92 आमदार यात सहभागी झाले. सभागृहामध्ये लोकशाहीच्या मार्गाने मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आरपीआय कवाडे साहेबांचा पक्ष असेल, एमआयएम असेल, शेका पक्ष असेल, हे सर्व लोक आज ह्या सगळ्यासाठी प्रयत्नशील सभागृहात वारंवार हा विषय घेऊन सुद्धा सरकार मात्र असंवेदनशील आहे. सरकार कुठला निर्णय या बाबतीमध्ये घ्यायला तयार नाही. आत्महत्याचं प्रमाण मात्र राज्यामध्ये वाढत चाललंय आणि म्हणून अशा संवेदनशील घटनेच्या बाबतीमध्ये मग संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. ही संघर्ष यात्रा 3 टप्प्यात राहणार असून 150 विधानसभा क्षेत्रात फिरून शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यात येणार आहेत. वस्तू आणि सेवा कर विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरू झाली. वस्तू आणि सेवा कर विधेयक हे क्रांतिकारी विधेयक असून त्याचा सर्वांना लाभ होईल, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सदनात सांगितलं. राज्यांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई केंद्र सरकार 5 वर्षात करेल, अशी तरतूद नुकसान भरपाई संदर्भातल्या विधेयकामध्ये आहे. देशात 524 जलदगती न्यायालय कार्यरत असून राज्यांनी अशी आणखी न्यायालय स्थापन करावीत, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती विधी आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सदनाला दिली. अमेरिका आणि कॅनडामध्ये भारतीय ध्वजाप्रमाणे दिसणारी पायपुछणी आणि भारतीय ध्वज असलेल्या स्लीपर्सच्या विक्रीवरून हा मुद्दा प्रकाशात आला होता. चलनातून रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांमधले सुमारे 8,000 कोटी रुपये 371 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पडून असल्याचा आरोप खासदार शरद पवार यांनी आज राज्यसभेत केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना या नोटा स्वीकारण्याची दिलेली परवानगी रिझर्व्ह बँकेनं मध्येच मागे घेतल्यानं या बँकांकडे बाद झालेल्या नोटांमधली मोठी रक्कम पडून राहिली आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामातल्या पीक कर्ज वाटपावर होत असल्याचं पवार म्हणाले. या बँकांमध्ये जुन्या नोटांमधली असलेली ही रक्कम कोषागारात जमा करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती पवार यांनी सरकारला केली. यंदा राज्याला उष्णतेच्या झळा सोसाव्या लागणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत. मार्च अखेरीस तापमापकाच्या पाऱ्यानं 40शी पार केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात उष्माघाताचे 2 बळी गेले असून बीडमध्ये नांदुरखाट तालुक्यात एका वृद्धेचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची नोंद आहे.
उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिकांनी खबरदारीचे उपाय योजावेत अशी सूचना राज्य शासनानं केली आहे. जास्तीत जास्त पाणी प्यावं, सुती कपडे वापरावेत, लिंबू पाणी, ताक यांचं नियमित सेवन करावं, बाहेर जाताना छत्री अथवा टोपी जरूर वापरावी असं आवाहन करण्यात आलं आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. ती आगामी 2 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे. संपूर्ण मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात, विदर्भाच्या उर्वरित भागात तापमानाच्या सरासरीत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान भिरा इथं 46.5 सेल्सिअस इतकं काल नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात पुणे परिसरात दुपारनंतर गडगडाटीचे ढग निर्माण होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33, किमान 25, नागपूर 43 आणि 22, पुणे 40 आणि 23, औरंगाबाद 41 आणि 23, नाशिक 40 आणि 22, कोल्हापूर 37 आणि 23, रत्नागिरी 33 आणि 25, सोलापूर 41 आणि 25, अमरावती 42 आणि 24. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेत गेले 3 आठवडे निर्माण झालेली कामकाजाची कोंडी आज अखेर फुटली. मात्र विधानसभेत परिस्थिती जैसे थे. राज्यातल्या 31 लाख शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठा करण्यास सरकार वचनबद्ध, मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीच्या समर्थनार्थ राज्यभर संघर्ष यात्रा सुरू. वस्तू आणि सेवा कर विधेयकावर आज लोकसभेत चर्चेला सुरुवात. या क्रांतिकारी विधेयकाचा सर्वांना लाभ होईल, अरुण जेटली यांचा दावा. 8,000 कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचे गठ्ठे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे पडून राहिल्यानं पीक कर्ज वाटपाला फटका, शरद पवार यांचा आरोप. कोणतीही करवाढ प्रस्तावित नसलेला मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर भर. आपण राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नसल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं स्पष्टीकरण. आणि औरंगाबाद जिल्ह्यात उष्माघाताचे 2 बळी, तर बीडमध्येही एका महिलेचा मृत्यू. जनतेनं खबरदारी घेण्याचं सरकारचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. राज्यातल्या कृषी व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी राज्य शासनानं उन्नत कृषी अभियानाची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर या अभियानाचं स्वरूप आणि अंमलबजावणी याविषयी चर्चा करण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आज 9:30च्या बातम्यांमध्ये येत आहेत. तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या पुढील बातमीपत्रात. सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.